छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर जेव्हा स्वराज्य संकटात सापडले, महाराणी येसूबाई व शाहू महाराज मोगलांच्या कैदेत सापडले, छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले. अशावेळी हिंदवी स्वराज्याकडे राहिलेला एकमेव आशेचा किरण म्हणजे सेनापती संताजी घोरपडे. संताजी घोरपडे हे मालोजी घोरपडे यांचे पुत्र. मालोजी हे बाजी घोरपडे यांचे बंधू होते. संभाजी महाराजांना मोगलांनी जेव्हा संगमेश्वर येथे वेढा घातला तेव्हा त्यांना प्रतिकार करताना मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले होते. छत्रपती संभाजी महाराज व आपले वडील मालोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घेण्याचा विचार संताजी घोरपडे यांच्या मनात घर करून बसला होता. औरंगजेब हा वडूतळापूर येथे छावणी देऊन बसला आहे व तेथून तो महाराष्ट्रातील गडकिल्ले घेण्यासाठी सरदारांना पाठवत आहे हे समजल्यावर संताजी घोरपडे यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला करून मोगल साम्राज्याला हादरा देण्याचा संकल्प केला. या ध्येयानुसार संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे आपले सैन्य घेऊन शंभू महादेव डोंगराकडे आले व तेथून असे ठरले की संताजी घोरपडे यांनी थेट बादशाही छावणीवर हल्ला करावा व त्याचवेळी फलटण व बारामती येथे असलेल्या रणमस्तन खान व शहाबुद्दीन खान यांचा समाचार धनाजी जाधव यांनी घ्यावा. धनाजी यांनी संताजी घोरपडे यांच्या मदतीस विठोजी चव्हाण व 2000 सैन्य दिले. याशिवाय संताजी यांचे बंधू बहिरजी व मालोजी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले. ही योजना आखण्यापूर्वी संताजी घोरपडे यांनी मोगलांची फौज, त्यांचे मुक्काम, छावणीतील व्यवस्था, झोपण्याच्या जागा व वेळा, पहारे बदलण्याच्या वेळा इत्यादींची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर ते आपल्या स्वारांसहित डोंगराच्या आश्रयाने जेजुरीस येऊन दिवे घाटाखाली गेले व दाट जंगलात मुक्काम केला. तेथून मध्यरात्री तुळापुरास निघाले. या ठिकाणी प्रवेश करताना अचानक समोर छबिनेचे स्वार समोर आले. तेव्हा आपण मुघल लष्करातील पथकातील सैनिक आहोत असे सांगून छावणीत प्रवेश मिळवला. पुढे जाता जाता जो कोणी चौकशी करी त्यानं तेच कारण देऊन ते हळूहळू औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या मुख्य तंबूकडे पोहोचले आणि मुख्य गोटात शिरून पहारेकरांना कापून काढले आणि सर्वात मध्यभागी असलेल्या बादशाही तंबूकडे धाव घेतली. याचवेळी सोबत बंधू बहिरजी घोरपडे व मालोजी घोरपडे आणि उदाजी चव्हाण सुद्धा होते. मात्र औरंगजेबाच्या डेऱ्यात शिरताच त्यांना समजले की औरंगजेब हा डेऱ्यात नव्हता. त्यामुळे बादशहाला ठार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. बादशाह ठार झाला असता तर मुघल साम्राज्याचा नाश होण्यास वेळ लागली नसती. मात्र आपण येऊन गेल्याचे बादशहाला समजायला हवे म्हणून त्यांनी डेऱ्याचे तणाव तोडले आणि शामियान्यावरील 2 सोन्याचे कळस काढून घेतले. समोर जो कोणी येईल त्याला कापत कापत संताजी घोरपडे आपल्या सैन्यासह छावणीतून बाहेर आले. त्याच रात्री संताजी घोरपडे हे फौजेसहित सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात दाखल झाले व तेथे सिंहगडाचे किल्लेदार व प्रतापराव गुजर यांचे पुत्र सिद्धोजी गुजर यांच्या भेटीस आले. तेव्हा संताजी घोरपडे यांनी आपल्या जखमी सैन्याची शुश्रूषा करण्यासाठी जखमी सैन्यास सिद्धोजी यांच्या हवाली केले व लष्करास 2 दिवसाची विश्रांती देऊन मग थेट रायगडाकडे कूच केले आणि रायगडाला वेढा देऊन बसलेल्या जुल्फिकार खानवर तुटून पडले. या लढाईत त्यांनी मोगलांची जबरहानी करून त्यांचे 5 हत्ती पकडून आणले व तेथून पारघाट चढून वाई व साताऱ्या मार्गे ते पन्हाळ्यास राजाराम महाराज यांच्या भेटीस पोहोचले झाले. संताजी यांनी थेट बादशाही छावणीवर हल्ला करून कळस कापून आणल्याचे वृत्त राजाराम महाराजांना समजताच ते अत्यंत खुश झाले व संताजी यांना मामलकमतदार म्हणजेच राज्याचा आधार, बहिरजी घोरपडे यांना हिंदूराव, मालोजी घोरपडे यांना अमीर अल उमराव व विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर किताब प्रदान केले. छत्रपती राजाराम महाराजांनी 1691 साली संताजी घोरपडे यांना सरसेनापती हे पद दिले. पदाचा स्वीकार केल्यावर संताजी यांनी 25,000 घोडदळ घेऊन मुघलांच्या मुलखातील बुऱ्हाणपुरावर स्वारी केली व तेथून बरीच लूट मिळवली. बुऱ्हाणपूर नंतर त्यांनी नंदुरबारवर स्वारी केली. 1695 साली संताजी यांनी मुघलांचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या खटावला वेढा घालून त्या शहराला जिंकून घेतले. याशिवाय कर्नाटक मोहिमेत त्यांनी मुघल सरदार कासिम खान याला दोद्देगिरीपर्यंत मागे पेटाळून लावले व त्याची रसद पूर्णतः बंद केल्याने कासिम खान सहित त्याचे सैन्य मृत्युमुखी पडले. संताजी घोरपडे यांच्या कारकिर्दीत मराठ्यांना एकामागून एक विजय मिळत गेल्याने संताजी यांच्या नावाचा गवगवा प्रचंड प्रमाणात होऊ लागला. शिवाजी महाराजांच्या युद्धशैलीचा वापर करून त्यांनी मराठ्यांना अनेक विजय मिळवून दिले. खाफी खान हा मुघल इतिहासकार संताजी यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना लिहितो की मराठी सरदारात प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे व धनाजी जाधव होते. त्यांच्याकडे 15-20 हजारांच्या जंगी फौजा होत्या. याशिवाय इतर अनेक मराठी सरदार त्यांच्या हाताखाली होते. या दोघांमुळे बादशाही साम्राज्यावर अनेक मोठे आघात झाले. त्यातही प्रमुख संताजी होता. समृद्ध शहरावर ते हल्ला करून त्यांचा नाश करणे व नामांकित सेनापतीवर तुटून पडणे व यामुळे त्यांची प्रसिद्धी खूपच झाली.
ज्याचा ज्याचा संताजीसोबत लढाई करण्याचा प्रसंग येई त्याच्या नशिबी पुढीलपैकी एक परिणाम ठरलेला असे. एकतर तो मारला जाई अथवा जखमी होऊन कैदेत सापडे अथवा त्याचा पराभव होऊन त्याचे सैन्य संपुष्टात येई. ज्या ज्या ठिकाणी संताजी युद्धाकरिता जात असत त्यांच्या मुकाबल्यास जाण्यास एकही मुघल सरदार धजावत नसे. संताजींनी शेख निजाम, सरजा खान, लुत्फुल्ला खान, अली खान, करीम खान, हमीद खान, हिम्मत खान, जुल्फिकार खान इत्यादी अनेक मुघल सेनानीशी झुंज दिली व अनेकांना रणांगणावर ठार मारले. संताजींनी मुघलांच्या मनात एवढी भीती निर्माण केली की मुघलांचे घोडे जेव्हा पाणी पित नसत तेव्हा तुम्हाला पाण्यात संताजी व धनाजी दिसतात काय असे मुघल सैनिक घोड्यानं विचारत होते. संताजी पराक्रमी असून रणनीतितज्ञ होते व प्रतिपक्षाला घेऊन पूर्णतः कसे नष्ट करायचे ही कला संताजीमध्ये पुरेपूर होती. शिवाजी महाराजांनी ज्या गनिमी काव्याचा वापर करून गनिमांना धूळ चारली त्याच गनिमी काव्याचा प्रभावी वापर संताजी यांनी केला. 1693 साली जुल्फिकार खानने अनेक काळ जिंजीस दिलेला वेढा काढावा यासाठी राजाराम महाराज यांनी त्यांच्याशी बोलणी केली. यानुसार जुल्फिकार खानने जिंजीचा वेढा उठवून वंदिवाश येथे आपला तळ दिला. या संदर्भात संताजी व इतर मराठी सरदारांना समजल्यावर ते काहीसे नाराज झाले, कारण प्रधानांच्या सल्ल्यावर राजाराम महाराजांनी हा तह केला होता, पण याबद्दल सेनापती व सरदारांना सांगण्यात आले नव्हते. राजाराम महाराजांनी मग संताजी यांची समजूत काढून सांगितले की जुल्फिकार खान व माझा गुप्त तह झाला आहे, कारण औरंगजेब आता फार काळ जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे तो गेल्यावर गोवळकोंड्याचा प्रदेश जुल्फिकार खान व विजापूरचा प्रदेश मराठ्यांनी घ्यावा असा तह झाला आहे. यानंतर राजाराम महाराजांनी संताजी यांचे समाधान करून त्यांना महाराष्ट्रात पाठवले व जिंजीच्या संग्रामाची समाप्ती झाली. संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी एकत्र येऊन अनेक विजय संपादन केले असले तरी दोघांच्या स्वभावात मात्र खूप अंतर होते. संताजी हे शिस्तीचे पालन नेहमी करत, त्यामुळे त्यांचे वर्णन न्यायी व कठोर होते. याउलट धनाजी जाधव यांचा स्वभाव होता ते बहुअंशी क्षमाशील होते. संताजी घोरपडे यांना एखादा मुद्दा न पटल्यास ते राजाराम महाराजांसोबत सुद्धा वादविवाद करत. त्यामुळे राजश्री स्वामीजवळ मुद्दे न घालता मर्यादेने राहावे असा उपदेश रामचंद्र पंत अमात्य त्यांना करत होते. संताजी यांच्या या स्वभावामुळे एक दिवस बहुधा राजाराम महाराजांसोबतही त्यांचा वाद झाला. जेथे शवकालीन लिहिले आहे की चैत्र मासी राजाराम महाराजांच्या दर्शनास संताजी घोरपडे चंदीस गेले. ज्येष्ठ मासी बिघडोनी कंची अलीकडेच भांडण झाले. 1696 मध्ये संताजी घोरपडे राजाराम महाराजांवर नाराज होऊन आपल्या 20,000 सैन्यासहित किल्ल्याबाहेर पडणे राजाराम महाराजांना आवडले नाही. त्यामुळे संताजी स्वतंत्र होण्याचा विचार करत आहे असे वाटून त्यांनी धनाजी जाधव, अमृतराव निंबाळकर, हनुमंतराव घोरपडे इत्यादी सरदारासोबत संताजी घोरपड्यावर हल्ला करण्यासाठी जिंजीबाहेर पडले. कांचीपुरमजवळ ही लढाई झाली. मात्र या लढाईत राजाराम महाराजांचा पराभव होऊन अमृतराव निंबाळकर यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. दुसऱ्याच दिवशी संताजी घोरपडे आपले हात स्वतःच बांधून राजाराम महाराजांच्या भेटीस गेले आणि झाल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली. मी तुमचाच सेवक आहे, पण तुम्ही धनाजी यांना माझ्याबरोबर दर्जा देत होता म्हणून मला असे करणे भाग पडले असे म्हणून यापुढे तुम्ही जसे सांगाल तसे मी वागेन असे म्हणून त्यांनी राजाराम महाराजांना मुक्त केले आणि जिंजीच्या किल्ल्यात सुखरूप जाण्याची व्यवस्था केली. याचवेळी जुल्फिकार खान हा संताजी आणि राजाराम महाराजांना आपल्या ताब्यात द्यावे यासाठी प्रयत्न करत होता. मात्र संताजी यांनी त्याचे प्रलोभन धिक्कारले. मात्र यानंतरही दुर्दैवाने राजाराम महाराजांचा संताजी घोरपडे यांच्यावरील लोभ कमी होऊन त्यांनी सेनापतीपद धनाजी जाधव यांना देऊन संताजी यांच्याकडील सरदार व सैन्य यांना आपल्याकडे बोलावून घेतले. त्यामुळे संताजी घोरपडे यांचे बळ कमी होत गेले. एवढे होऊनही संताजी घोरपडे अपुऱ्या सैन्यबळावर जुल्फिकार खानाशी टक्कर देत राहिले. मात्र हळूहळू संताजी यांच्याजवळील बरीच फौज काढून घेण्यात आल्याने निराश होऊन संताजी महाराष्ट्राकडे गेले. संताजी कर्नाटकात महाराष्ट्राकडे निघाल्यावर राजाराम महाराजांनी धनाजी जाधव व हनुमंतराव निंबाळकर यांना त्यांच्या मागावर धाडले. हनुमंतराव यांचे बंधू अमृतराव यांना संताजी यांनी हत्तीच्या पायी दिल्याने सुडाची भावना त्यांच्या मनात होती. अशावेळी धनाजी जाधव यांनी हनुमंतराव यांना आपल्या फौजेच्या आघाडीवर ठेवून वेगाने स्वतः संताजीच्या मागावर निघाले. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा प्रांतात धनाजी यांनी संताजी यांना गाठले व अगोदरच संताजी यांची बरीचशी फौज धनाजी यांना मिळाल्याने व धनाजी यांची हनुमंतराव यांच्यासोबत असलेली फौज एकत्र येऊन संताजी व त्यांच्या अपुऱ्या फौजेवर तुटून पडली आणि त्यांचा पराभव केला. या लढाईत उरले सुरले सर्व सैन्य परांगदा झाले व सामानही लुटले गेले. यानंतर हताश संताजी साताऱ्याजवळील शिंगणापूर येथील डोंगरात आश्रयास आले. मात्र धनाजी यांनी अजूनही त्यांची पाठ सोडली नव्हती. इकडे औरंगजेबाच्या हुकमाने गाजीउद्दीन खान सुद्धा आपली फौज घेऊन संताजी यांच्या मागावर आल्याने
एका बाजूस राजाराम महाराजांची फौज व दुसऱ्या बाजूस मुघलांची फौज अशा दुहेरी पेचात ते सापडले. 1697च्या आषाढ महिन्यात संताजी शंभू महादेव डोंगरावरील आपल्या तळावरून ओढ्यावर आंघोळीस आले व सूर्यास्त अर्घ्य देण्यासाठी डोळे मिटून पूर्वेस ध्यानस्थ झाले असता जवळपास दबा धरून बसलेल्या मुघल सैन्यातील नागोजी माने यांच्या मारेकऱ्यांनी तलवारीने प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार मारले व अशा रीतीने खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याचे कळस कापणाऱ्या मराठ्यांच्या अतिशय पराक्रमी सेनापतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अशा महापराक्रमी सेनापतीला मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.